दहशतवाद विरोधी पथकानं 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। ज्या संशयितांच्या घरांवरती छापे टाकले ते सगळे तरुण अति उच्च शिक्षित आहेत। हे तरुण देशभरातील काही टेररिस्ट मॉड्यूलच्या संपर्कात आल्याची माहिती आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचं लक्ष होतं। छापा टाकण्यात आलेले तरुण दहशतवाद्यांचे की पर्सन होते आणि त्यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना होती। यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसच्या पथकानं कारवाई केली होती। प्रत्येक पथकाच्या कारवाईत वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली गेली आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीनं त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। दरम्यान अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसनं 21 ठिकाणी छापे टाकून फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे। युवकांना खेळाच्या बहाण्यानं केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवलं जात असल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली। एटीएसच्या 20 पथकांनी यवतमाळच्या उमरखेड आणि पुसदच्या वसंतनगर भागात छापे टाकले होते। पहाटे 3 पासून दुपारी 12 पर्यंत पुसदच्या वसंतनगर परिसरातल्या घरांमध्ये छापेमारी सुरू होती। पुसद आणि उमरखेड या भागातील काही तरुण हे कट्टर धर्मांध आणि देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असल्याची माहिती एटीएस आणि सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती। या छापेमारीत कागदपत्र, मोबाईल आणि इतर डिजिटल डिव्हाइसची तपासणी केली होती। त्यातून फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचं ब्रेन वॉशिंग सुरू असल्याचे धागेदोरे समोर आल्याची माहिती आहे। आणि यानंतर राजकीय क्षेत्रातून अत्यंत खळबळजनक बातमी भिवंडीतून समोर येतेय। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे